तिरीमिरी त्याने पायात चपला अडकवल्या आणि तो घराबाहेर पडला. बाहेर मे महिन्याचं ऊन रणरणत होतं. संतापाने त्याची लाही होत होती. कडकडत्या उन्हात तर त्याला भानही नव्हतं. साला एक दिवस सुखाचा मिळत नाही ह्या घरात घालवायला. आजचा रविवार पण घालवला ह्या बाईने. तो धुमसतच होता. रोज काहीतरी कारण मिळतंच हिला भांडायला. आज कशावरून भांडण काढलं हिने? आज तर तो मूळ मुद्दाही विसरला होता. दिवसाची रोजची सुरुवातच कुठल्या तरी वादाने व्हायची. काहीही कारण पुरायचं, घरात भांडण सुरू व्हायला. त्याचं डोकं नुसतं सणसण करत होतं. तसाच चालत तो कॉलनीच्या टोकाशी आला. समोर आडवा मुख्य रस्ता होता. एवढ्यात उन्हात पूर्ण रस्ता अगदी निर्मनुष्य होता. माणसं आपापल्या घरात जेवून खाऊन सुस्त पडली होती. उन्हामुळे डांबरच काय, आजूबाजूची मातीही डोळ्यांवर प्रकाश फेकून मारत होती. डोळे उघडे ठेवत नव्हते त्याला. तसेही आता ते बंदच करायचे होते कायमचे. सगळं जग निवांत होतं. फक्त त्याच्या घरातच कधी निवांतपणा, सुस्तपणा नसायचा. सतत बायकोची काहीतरी कलकल चाललेली असायची. रस्त्याचं एक टोक गावात जात होतं आणि दुसरं गावाबाहेरच्या तलावाकडे. त्याने तलावाचा रस्ता पकडला. थोडं पुढे आल्यावर ह्या रस्त्याला दुतर्फा चिंचेची दाट झाडं होती. पण सावली मिळवणं हे काही त्याचं कारण नव्हतं ही दिशा पकडण्याचं. आज होऊन जाऊ देत एकदाचा सोक्षमोक्ष. रोजची कटकट आता नाही सहन होत. आता नाही जायचं त्या घरात. मान खाली घालून हात मागे बांधून तो चालत होता. काय कमी करतो मी या घरात? रोजची देवपूजा, बाजारहाट जे असेल ते खाऊन ऑफिसला जातो. घरात सकाळी जमतील ती कामं करतो. सकाळी लवकर उठणं तिला झेपत नाही म्हणून मीच मुलांना उठवणं, स्टोव पेटवून त्यांचं आंघोळीचं पाणी तापवणं वगैरे करतो. मुलंही निमूटपणे उठून आपला आवरतात अन शाळेकरता तयार होतात. तीनही मुलं तशीच गुणी अन समजूतदार आहेत. घरात आईबापांची वादावादी चालू असते तेव्हा निमूटपणे आपापली कामं करत असतात. कित्येकदा आई रागाने पांघरून घेऊन झोपून असते. दिसलं तर स्वयंपाकाचंही बघतात. तशी लहानच तर आहेत. सकाळी सगळ्यांचा चहा मीच ठेवतो. वाटतं जाऊ दे तिला दिवसभर घरकाम पुरतं, पण नाही. कितीही केलं तरीही काहीतरी खुसपट काढतेच अन मग येऊन जाऊन गाडी पैशांवर येते. तो चालतच होता. मागून काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं पण तो तसाच चालत राहिला खाली मान घालून. आज परत फिरणं नाही. संपवायचं सगळं आज. तो काय अन त्याच्या आजूबाजूचे काय. सगळे लोक तर सारखेच मध्यम वर्गातले होते. सगळेच कारकुनी करत होते त्याच्यासारखीच. पण बाजूच्या घरातून कधी एवढा कडकडाट नाही ऐकू येत. म्हटलं तरी हिचं शिक्षण आडवं येतंच. तेव्हा ऐकलं नाही आमच्या आईने. त्याचे परिणाम भोगतोय आता. तेव्हा घरच्यांचं ऐकलं असतं. वाटलं होतं ते म्हणतात तसं शहरात राहिली तर जाईल तिचा खेळवळपणा. सगळेच लोक कसाबसा महिना निभावतात. सगळा पगार तर मीही हिच्याच हातात देतो. पण 4 दिवस गेले की हिची कटकट चालू. पैसे संपले म्हणून. बरं ती कुठे खर्च करत असेल तर सालं तेही नाही. खर्च झाले असं सांगून वचवचच करते. अडीअडचणीला कामी येतात तेच तिचे पैसे. पण म्हणून काय झालं? अडचण किती सोसायची सतत. कधी आजचं जगणं माहिती नाही. सतत उद्याची चिंता. जास्तीचे पैसे आणू तरी कुठून? तरी कटकट नको म्हणून घेतो कधी इथून तिथून उधारीवर. माणसाला जरा तरी शांती पाहिजे पण तेही अंगावर येतच. एक खड्डा भरायला दुसरा खड्डा खणावा लागतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आता मागून येणाऱ्या हाका वाढल्या. त्यानं थपकून वळून बघितलं. छोटी आवाज देत होती. बाबा बाबा. ती धावत येत होती. तो क्षणभर थांबला. छोटीची दया आली. भर उन्हाची धावते आहे पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तो परत चालायला लागला. धावेल अन दमली की जाईल परत. सांभाळेल तिची आई. अजून बरंच लांब जायचं आहे. दाट झाडांमुळे उन्हाची तलखी जरा कमी जाणवत होती. वाटतं कधीतरी छोटीने काही हट्ट केला तर पुरवावा. मागून काय मागते ती? कधीतरी एखादा नवीन फ्रॉक, एखादे कानातल्याचे डुलं, एखादी बाहुली. तेही कधीतरीच. पण नाही पुरवता येत. साला तिचा बरकासा हट्ट. घरात लगेच आकांतांड सुरू होतं. 4 पैसे खर्च केले म्हणून असं दात करून कुठे पोट भरतं का? होईल सगळं ठीक. बाकीच्या लोकांचं होतंच ना. एवढा पैपाय करून काय होणार आहे? जरा कधीतरी पोरांची आपली हौसमौज नको?
मागून छोटीच्या हाका वाढल्या होत्या. त्यानं परत थांबून मागे वळून बघितलं. छोटीला धाप लागली होती. तो थांबल्याचं दिसल्यावर छोटीही थांबली जरा दम घ्यायला. त्याने लांबूनच हात उगारला तिला परत पाठवायला. ती घाबरल्यासारखी दिसली. जाईल परत ती. तो परत चालायला लागला त्याने ठरवलेल्या दिशेनेच. मुलांच्या हौसेमौजेवरून त्याला आठवलं तरुणपणी किती वेगळे होतो आपण. ते चोरून केलेलं हॉटेलिंग, कॉलेजला दांड्या मारून सिनेमे बघणं. त्याच्या चेहऱ्यावर जरा मऊ रेषा उमटल्या. लग्न झाल्यावर सगळ्यांचंच हे सगळं संपत असेल, पण बायकोला जरा तरी इतर कशाचीच आवड हवी की नको. पण हिला तर ना कधी वाचायला आवडतं ना कधी फुकट मिळणारी रेडिओवरची गाणी मनापासून ऐकायला. सदा न कदा आपला चेहरा पाडून गरीबडा आयुष्य जगायचं आणि उद्याची चिंता करत राहायचं. जरा जगण्यात बदल नाही की पोरांच्या कलाने घेणं नाही. त्याने किंचित थपकून मागे वळून बघितलं. छोटी तेवढंच अंतर ठेवून त्याच्या मागे येत होती. तो थांबल्यावर तीही तशीच उभी राहिली घाबरून. तो मिनिटभर तिच्याकडे बघतच उभा राहिला. तीही तशीच उभी राहिली. जवळ गेलं तर मार पडेल की काय असं वाटून. तो परत चालायला लागला, पण आता त्याच्या चालण्याचा वेग मंदावला होता. मागून छोटीच्या चालण्याचा आवाज येत होता, अंतर राखूनच. त्याने कधीच मुलांना मारलं नव्हतं. काही चुकलं त्यांचं तरी तो थोडं दुर्लक्ष करायचं तिकडे, कधीतरी रागवायचा थोडं. पण पोरं पण काही खूप मोठे गुन्हे करत नव्हती. थोडा हळूपणा चालायचाच वयाप्रमाणे. त्यांची आई मात्र संतापायची त्यांच्यावर. त्याने जरा मध्ये पडायचा प्रयत्न केला तर आगीत तेल ओतल्यासारखं व्हायचं. त्यांना रागवणं सोडून मग तिचा रोग नेहमीप्रमाणे त्याच्यावरच यायचा. त्याने कधी तिला समजावून पाहिलं, कधी तिच्या आईबापूंची मदत घेतली, पण परिणाम उलटच व्हायचा. ती थोडी संतापी आहे पूर्वीपासून हे तिच्या घरच्या लोकांचं मत. त्या संतापातच म्हणे तिने लहानपणी शाळा सोडली होती लवकरच. आधीच खेडेगाव. नाही शिकली तर काय फरक पडतो, शेवटी पोरीची जात असं मानणारे लोक. लग्नाच्या वयाची झाली तशी स्थळं शोधायला लागली तिच्याकरिता. त्यांच्या एका लांबच्या आत्याने सुचवलेलं हे स्थळ. लग्न तर अशी ओळखीतून नात्यातूनच जमायची. खात्यापित्या घरची आणि घरकाम करणारी, नाक डोळे जागच्या जागी, एवढी पात्रता पुरेशी होती त्यांच्या आईदादांच्या पिढीला. बाकी अजून काय बघायचं असतं. वेळेवारी मुलांचं लग्न करणं एवढंच त्यांना पुरेसं असायचं मुलांचा संसार मार्गी लागायला. तो आता थकला होता. जेवायच्या आधीच काहीतरी खुसपट निघालं होतं. त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. डोकं बधीर झालं होतं. पोरांनी तरी काही खाल्लं होतं का सकाळी? खाल्ली होती बहुतेक फोडणीची पोळी. त्याची देवपूजा चालू असताना त्याने परत मागे वळून बघितलं. तो थांबला म्हटल्यावर छोटीही होती तिथेच उभी राहिली, भेदरलेली. शशाच्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत त्याला भरून आलं. जेमतेम 7 वर्षाची पोरती. घरात वादावादी सुरू झाली की एखादा कोपरा पकडते. तिची मोठी भावंड तरी बाहेर मित्रांमध्ये खेळून जीव रमवतात. पण ही पोरीची जात सारखी घराबाहेर पण नाही जात. तो तसाच थांबून उभा राहिला. आता छोटीला थोडा धीर आला. ती हळूहळू चालत त्याच्याजवळ आली. आता त्याचे तिच्या पावलाकडे लक्ष गेले. तिच्या पायात चपला नव्हत्या. त्याच्या पोटात तुटलं. तो 4 पावलं तिच्याकडे गेला. त्याला असं येताना बघून छोटी धावतच त्याच्याकडे आली. त्याने दोन्ही हात पुढे करून तिला जवळ घेतलं. तिचे हात त्याच्या कमरेभोवती पकडले. दोघं बराच वेळ तसेच उभे राहिले. मग तिच्या हातामध्ये जरा ओढ जाणवली. ती परतीच्या दिशेने त्याला खेचत होती. तिचे डोळे भरून आले होते. तिचा हात घट्ट पकडून तो परतीच्या वाटेवर चालायला लागला. सगळा राग गिळून, फक्त आणि फक्त आपल्या पिल्लांसाठी. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.